गैरसोयींकडे लक्ष वेधण्याकरता देवगिरी एक्सप्रेस रोखल्याचं नांदेडचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सांगितलं। बुधवारी रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनसहून निघणारी देवगिरी एक्सप्रेस हेमंत पाटील यांनी तासभर रोखून धरली होती। ट्रेनमध्ये जेवण करत असताना प्लेटमध्ये उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ पाटलांनी दिला। याशिवाय माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील या वयस्कर नेत्यांना वरचा बर्थ देण्यात आला, तर इतर आमदारांना साइड बर्थ दिल्याची तक्रार त्यांनी केली। याशिवाय डब्यातली अस्वच्छता, शौचालयात पाणी नाही, दलालांचा सुळसुळाट या आणि इतरही असुविधांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं। रेल्वे अधिकाऱ्याला 50 कॉल करूनही त्यानं फोन उचलला नसल्याचा आरोप हेमंत पाटलांनी केला। काल जो प्रकार घडला, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, हे अधिवेशन चालू असताना आमदारांसाठी एक विशेष डब्बा या देवगिरी एक्सप्रेसला जोडण्यात येतो, परंतु मागच्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये अस्वच्छता आहे। महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी बैठक घेतल्यानंतरही 12 तासाच्या आत आम्हाला जर असा वाईट अनुभव मिळत असेल तर आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय काय आमच्याकडे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।